ना डाळ शिजवायची, नाही पुरण वाटायचं. अगदी झटपट, साधी सोपी अशी ही पुरणपोळी. काठोकाठ भरलेलं सारण आणि 8 ते 10 दिवस टिकणारी ही पुरणपोळी. तुम्ही कधी बनवली आहे का? कारण खायला तर चविष्ट आहे, पण बनवायला अगदी सोपी. फक्त 15 मिनिटात तयार होते. आज आपण ओल्या नारळाची पुरणपोळी बनवणार आहोत. एकदा बनवून आठवडाभर खाऊ शकता. मग साजरा करूया रक्षाबंधन ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या बनवून. त्यासाठी आधी कणिक भिजवून घेऊ. इथे मी 1 कप घेतलेला आहे मैदा. मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्हीही वापरू शकता किंवा नुसतंच गव्हाचं पीठ किंवा नुसताच मैदा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. 1 कप यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ. यामध्ये चिमूटभर घालायचं आहे मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पुरणपोळीसाठीचं जे कणिक असतं ते थोडंसं सैलसर भिजवायचं. 1 कप पाणी घेतलं, थोडं-थोडं पाणी घालायचं आणि कणिक भिजवायची. थोडीशी सैलसर भिजवायची आहे. जर तुम्हाला पिवळसर रंग हवा असेल, तर यामध्ये चिमूटभर हळद घालू शकता. आता ही कणिक आपण थोडी सैलसर भिजवून घेतली आणि कणिक भिजवण्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं. कणिक तर भिजवून झाली, पण सगळ्या शेवटी यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं किंवा साजूक तूपही घालू शकता. आता पुन्हा 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मळून घ्यायचं. छान लवचिक आणि मऊसूत ही कणिक हवी. नारळाची पुरणपोळी असो किंवा डाळीचं पुरण घालून बनवलेली पुरणपोळी, पण हे जे कणिक आहे ते जर व्यवस्थित मळलेलं असेल, त्यामध्ये छान लवचिकता असेल, तर पुरणपोळी अजिबात फाटत नाही. म्हणून चांगलं पीठ मळून घेतलं. आता वरती यावर थोडंसं तेल लावायचं. झाकून आपण हे 10 मिनिटं असंच ठेवूया. तोपर्यंत सारण बनवून घेऊ, म्हणजेच पुरण बनवायचं. पुरण बनवताना डाळ शिजवण्याची, भिजवण्याची, पुरण वाटण्याची सुद्धा गरज नाही. अगदी 10 मिनिटात झटपट तुम्ही हे पुरण बनवू शकता. आणि असं पुरण जर बनवून ठेवलं तर हवी तेव्हा तुम्ही ही ओल्या नारळाची पुरणपोळी खाऊ शकता. त्यासाठी एक ओला नारळ घेतला, त्यातलं हे खोबरं काढून घ्यायचं आणि बारीक तुकडे करून घ्यायचे. जर तुम्ही खोवून घेणार असाल तर काम अगदी सोपं. नारळी पौर्णिमा आहे, मग नैवेद्यासाठी ओल्या नारळाचा एखादा तरी पदार्थ व्हायला हवाच ना. मग ही पुरणपोळी यावर्षी बनवा. आता हे जे ओलं नारळ आहे ते एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं. 1 कप ओला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आणि त्याच कपाने मोजून 1 कप गूळसुद्धा घालायचा. गूळ खोबरं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. छान एकजीव होतं. काम सोपं आणि वेळही वाचतो. पण जर तुम्ही खोबरं खोवून घेणार असाल तर मात्र ही प्रोसेस करण्याची गरज नाही. लगेचच पुरण बनवायचं. अगदी झटपट, साधं सोपं असं हे पुरण. बघा छान एकजीव झालं. लगेचच आपण पुरण बनवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा घालायचा आहे साजूक तूप. तूप चांगलं गरम झालं की यामध्येच अर्धा कप घालायचं बेसन पीठ. बेसन पीठ तुपावर खमंग असं भाजून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ का घालायचं? नुसतंच गूळ खोबऱ्याचं जर पुरण बनवलं, थंड झाल्यावर ते कडक होईल आणि पुरणपोळ्या खमंग मऊ न होता त्या कडक होतील. म्हणून यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घातलं. बेसन पीठ छान खमंग भाजून झालं की लगेचच यामध्ये आपण गूळ खोबऱ्याचं जे मिश्रण तयार केलं आहे तेही घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया. बेसन पिठाची एकही गुठळी राहता कामा नये. पुरण तयार करताना गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि मग पुरण शिजवायचं. गूळ घातलेला आहे त्यामुळे पुरण जसं शिजायला लागतं तसं ते पातळसर होतं. पण पूर्ण तयार होण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण ते सतत हलवत राहा, नाहीतर खालून लागलं जाईल. पुरण बघा आता 2 ते 3 मिनिटानंतर घट्टसर झालं आहे. असंच पुरण हवं. पुरण बनवायलाही फारसा वेळ लागत नाही. अगदी झटपट, साधी सोपी अशी ही गुळाची रेसिपी. पण सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची. त्याशिवाय पुरणाची चव कशी बरं येईल? तुम्हाला हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. पुरण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर थोडंसं सारण घ्या, हातावर त्याचा असा गोळा करून बघा. हाताला अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे हे पुरण तयार झालं. गॅस बंद करायचा. पुरण ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवायचं. गरम कढईतच पुरण थंड होण्यासाठी ठेवू नका, नाहीतर ते ओव्हर कुक होईल आणि पुरण खूप कडक होईल. आता पुरण थंड होत आहे तोपर्यंत जे पीठ आपण मुरत ठेवलं होतं ते परत एकदा 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घेऊया. पीठ बघा छान असं मुरलं आहे. त्यामध्ये हवी तशी लवचिकता आली की पुरणपोळी अगदी पटकन लाटली जाते आणि ती फाटतसुद्धा नाही. 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मळून घेतलं आणि याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. हे जे पीठ आहे यामध्ये 7 पोळ्या तयार होतात. मी थोड्याशा मोठ्याच बनवल्या म्हणून 7 तयार झाल्या. तुम्ही यापेक्षा लहान पुरणपोळीसुद्धा बनवू शकता. पुरणही थंड झालं.
लगेचच याचे हे गोळे बनवून घ्यायचे. पुरण बघा अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे, मऊसूत असं. खूप कडक जर पुरण तयार झालं ना तर पुरणपोळी लाटलीच जाणार नाही आणि पुरणपोळी जेव्हा थंड होईल तर ती अजूनच कडक होईल. म्हणून असंच पुरण आपल्याला पुरणपोळी तयार करण्यासाठी हवं. तर बरोबर 7 पुरणपोळीसाठी आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आणि लगेचच पुरणपोळी बनवायची. तर लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा. तर ही लाटी तयार करून घेतली. यामध्ये पुरणाचा हा गोळा घालायचा आणि नेहमीसारखी आपण जी पुरणपोळी बनवतो तशीच बनवायची. आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी. नेहमी तीच चवीची पुरणपोळी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोड पारंपरिक रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. आता छान पातळसर पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटताना आधी कडेला लाटा, म्हणजे सारण एकसारखं कडेपर्यंत पोचतं. त्यानंतर मध्यभागी लाटायची आहे. एकसारखी ही पुरणपोळी लाटून घेतली. वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ घाला आणि मग पुरणपोळी लाटा. खाली अजिबात चिकटत नाही. लगेचच भाजून घ्यायची. तवा छान गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल किंवा तूप घाला आणि मग मध्यम आचेवर पुरणपोळी भाजायची. एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्या आणि मग पलटवून दुसऱ्या बाजूने भाजायची. सतत पुरणपोळी खालीवर केली की मग ती कडक होते. भरपूर साजूक तूप घाला. हवं तेवढं तूप घाला किंवा तेल. दोन्ही बाजूने मस्त अशी टम्म ही पुरणपोळी फुलते. खायला तर अतिशय चविष्ट लागते. एकदा का या पुरणपोळ्या बनवून ठेवाल तर 8 ते 10 दिवस टिकतात, खराब होत नाही. खायला तर चविष्ट आहे, बनवायलाही तितकीच साधी सोपी रेसिपी. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल, नवशिके असाल तरी अगदी परफेक्ट ओल्या नारळाची पुरणपोळी बनवाल. पुरणही बघा अगदी काठोकाठ आलेलं आहे, म्हणजेच अगदी परफेक्ट अशी आपली ही ओल्या नारळाची पुरणपोळी तयार झाली. अशाच पद्धतीने या सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या. ना डाळ शिजवायची ना तासनतास पुरण आटवत बसायचं. अगदी साधी सोपी अशी ही पारंपरिक रेसिपी. गरमागरम पुरणपोळी त्यासोबत साजूक तूप. खाण्याची मजा काही न्यारीच. खमंग खुसखुशीत गरमागरम अशी ही ओल्या नारळाची पुरणपोळी. काठोकाठ भरलेलं पुरण आणि खायला अतिशय चविष्ट लागणारी ही पुरणपोळी. रक्षाबंधन असो किंवा नारळी पौर्णिमा, नैवेद्याच्या ताटात असो किंवा मधल्या आदल्या वेळेत खाण्यासाठी झटपट साधी सोपी पुरणपोळी जरूर ट्राय करा. कशी झाली कमेंट्समध्ये जरूर सांगा.